आज आपण शिकणार आहोत सिंपल प्रेझेंट टेन्स. दिस इज अ पॉइंट ऑफ ए इंग्लिश ग्रामर. फर्स्ट येतो सिंपल प्रेझेंट टेन्स. हे आपण डेली रुटीन वापरण्यासाठी करायचं असतो. त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट. आय ईट मँगो डेली. मी रोज आंबा खातो. आय डोंट ईट मँगो डेली. मी रोज आंबा खात नाही. क्वेश्चन ऑफ ए सिंपल प्रेझेंट टेन्स. डू यू ईट मँगो डेली. तू रोज आंबा खातो का? त्याचा आन्सर असेल दोन टाईपमध्ये आन्सर असेल, यस और नो. यसमध्ये आय ईट मँगो डेली. सेकंड नो म्हणायचं असेल तर नो, आय डोंट ईट मँगो डेली. मी रोज आंबा खात नाही. यस म्हणजे मी रोज आंबा खातो. हे झालं सिंपल प्रेझेंट टेन्स आणि क्वेश्चन ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. आपण आता घेणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. चालू क्रिया. आता सध्याची चालू क्रिया बोलण्यासाठी सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वर्ब वन प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला आहे. आय एम स्टडिंग नाव. मी आत्ता अभ्यास करत आहे. आय एम ईटिंग लंच. मी आता जेवत आहे. आत्ताची सध्याची चालू क्रिया सांगण्यासाठी हे आपण वापरतो. त्याचं आता आपण क्वेश्चन कसं करायचं हे पहा. क्वेश्चन ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस. हे आपण कधी पण एम इज आर आपण इथे मध्ये वापरतो. क्वेश्चन विचारायचं असेल तर एम इज आर हे पुढे घ्यावे. एम इज आर प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब वन प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. आर यू रनिंग नाव. तू पळत आहेस का आत्ता? ही इटिंग ब्रेकफास्ट. तो आत्ता नाश्ता करत आहे का? ही आत्ताची सध्या सांगण्यासाठी, आत्ताची क्रिया सांगण्यासाठी आपण हे वापरतो. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस वर्ब थ्री प्लस ऑब्जेक्ट.